मोठी अपडेट भारताकडूनही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे। नौशेरा अखनूरसह अनेक शहरांमध्ये या क्षणाला ब्लॅकआउट आहे। कच्छमधल्या सीमावर्ती भागामध्ये पाकिस्तानचे ड्रोन दिसलेले आहेत। गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी स्वतः याविषयीची माहिती दिली। कच्छमध्ये 10हून अधिक ड्रोन दिसल्याची माहिती गृहराज्यमंत्र्यांकडून देण्यात आलेली आहे। कच्छमधल्या सीमावर्ती भागामध्ये पाकिस्तानचे ड्रोन दिसलेले आहेत। गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी स्वतः याविषयीची माहिती दिलेली आहे। कच्छमध्ये 10हून अधिक ड्रोन दिसल्याचं कळतं आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून या क्षणाला ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। मागचे 2 दिवस साधारणपणे अशाच पद्धतीनं पाकिस्तानकडून हल्ल्याचे प्रयत्न झाले, मात्र आज स्वतः पाकिस्ताननं पुढाकार घेऊन भारताला विनंती केली, शस्त्रसंधी लागू झाली। त्यानंतर सुद्धा अवघ्या 3च तासात पाकिस्ताननं ही आगळीक केलेली आहे। किंबहुना पाकिस्ताननं हा मूर्खपणा केलेला आहे असं याबाबत आता म्हणावं लागणार आहे। ही दृश्य आपण बघतोय, पाकिस्तानचे ड्रोन भारताच्या आकाशामध्ये आणि कशा पद्धतीनं अर्थातच पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडले जात आहेत हे सांगणारी ही दृश्य आपल्या स्क्रीनवरती आहेत। दरम्यान आणखी एक महत्त्वाची अपडेट, पाकिस्तान सरकार आणि लष्करामध्ये संघर्ष होणार का हा प्रश्न सध्या चर्चेमध्ये आहे। पाकिस्तानात सत्ता बदल होणार का याची चर्चा आता नव्यानं सुरू झालेली आहे। पाकिस्तानकडनं 3 तासात शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलंय। पाक लष्करानं सरकारचा आदेश धुडकावलाय असाच याचा सरळ सरळ अर्थ निघतोय। शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानं पाकिस्तान सरकार आणि लष्करातील बेबनाव पुन्हा एकदा उघड झालेला आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे ज्या चर्चा रंगलेल्या आहेत त्यामुळे अर्थातच पाकिस्तानमध्ये सत्ता बदल होणार का पाकिस्तानकडनं 3च तासात, कारण शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे त्यामुळे लष्कर आणि पाकिस्तानचं सरकार यांच्यामधला जो सुप्त संघर्ष आहे, यांच्यामधला जो बेबनाव आहे तो पुन्हा एकदा जगाच्या समोर आलेला आहे। सीमावर्ती भागातील अनेक भागांमध्ये सायरन वाजायला सुरुवात झालेली आहे। जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये सायरन वाजायला सुरुवात झाल्याचं कळतंय। सीमावर्ती भागातील अनेक भागांमध्ये सध्या सायरन वाजू लागलेला आहे। पुन्हा एकदा आजचा 3रा दिवस आहे। 3ऱ्या दिवशी पुन्हा एकदा पाकिस्तानकडनं हल्ल्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती अर्थातच खबरदारीचा उपाय म्हणून अनेक भागांमध्ये सायरन वाजू लागलेले आहेत। काही ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलेले आहेत। ही दृश्य आपण बघतोय, भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेला लागून असलेल्या विविध भागांमधनं आता ही दृश्य पुढे येत आहेत, ज्या ठिकाणी ब्लॅकआउट्स करण्यात आलेले आहेत। काही ठिकाणी पाकिस्तानचे ड्रोन दिसल्याची माहिती मिळते, काही ठिकाणी हे ड्रोन हल्ले निष्फळ ठरवण्यात आलेले आहेत।